नमस्कार, मी भूषण करंदीकर. न्यूज अपडेटच्या या विशेष मुलाखतीत मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम सगळीकडे सुरू आहे. अनेक उमेदवार यावेळेला पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काहींना कित्येक वर्षांचा अनुभव आहे आणि अशा सगळ्या धामधुमीमध्ये काही ठिकाणी तिरंगी, काही ठिकाणी चौरंगी लढती होत आहेत. त्यामुळे एकूणच मतदारांमध्ये संभ्रम आहे, पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये यावेळची विधानसभेची निवडणूक ही निश्चितच सगळ्या पक्षांसाठी आव्हानात्मक असणार आहे. आणि त्याच दृष्टीने आम्ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जाऊन तिथल्या उमेदवारांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची तयारी कशी सुरू आहे, त्यांचं नेमकं व्हिजन काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही आलोय मुरबाड विधानसभा मतदारसंघात. इथे चौरंगी लढत होतीये. भाजपचा अधिकृत उमेदवार आहे, शरदचंद्र पवार गटाचा अधिकृत उमेदवार आहे, एक अपक्ष आहे आणि मनसेनं पहिल्यांदाच या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार दिलाय आणि त्याच उमेदवाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत. आपण स्वागत करूयात संगीता चेनवणकर यांचं. संगीता, आपलं स्वागत. नमस्कार. संगीता, तुम्ही यावेळेला उमेदवार आहात, त्यासाठी तुमचं सगळ्यात पहिले अभिनंदन. धन्यवाद. उमेदवारी जाहीर होईल असं वाटलं होतं? नाही, म्हणजे मी स्वतः अजूनही शॉक होती की आपल्याला उमेदवारी मिळू शकते. सर्वसामान्य घरातली एखादी कार्यकर्ता म्हणून समाजसेवेचं काम करत असताना असं अपेक्षित नव्हतं की सन्माननीय राजसाहेबांकडनं अचानक उमेदवारी मला मिळेल. त्यामुळे मी अजूनही त्या याच्यामध्ये आहे की आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि आपण भविष्यात आमदार होऊच. बरोबर. एकतर तुमची म्हणजे जी विचारधारा आहे ती पहिल्यापासून शिवसेनेशी तुमचं अख्खं कुटुंब जोडलं गेलेलं आहे आणि विशेषतः तुम्ही भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजसाहेबांशी एकनिष्ठ आहात. एक पक्ष, एक विचार, एक नेता हे तुमचं धोरण राहिलंय. राजसाहेबांनी अनेकदा भूमिका बदलल्या, पण तुम्ही त्याच्यावरती ठाम होतात की आपण राजसाहेबांसोबत असणार आहोत. खळखटायक हा मनसेचा मूलमंत्र आहे. तुमच्या आंदोलनाची सुरुवात कधीपासून झाली? सन्माननीय राजसाहेबांबरोबर भारतीय विद्यार्थी सेनेपासून मी काम करते. आदर्श कॉलेजमध्ये ज्यावेळेला मी होती त्यावेळेला विद्यार्थी सेनेशी मी काम करायला लागली किंवा मी त्या संघटनेशी, माझे वडील जे आहेत ते मूळ शिवसेनेचा पिंड असल्याकारणाने मी त्यांच्याबरोबर काम करत होती आणि त्यानंतर मी विद्यार्थी सेना मध्ये काम करायला लागली. पण ते काम करत असताना ती जे पहिलं जे आंदोलन आहे, म्हणजे सन्माननीय राजसाहेबांनी व्हॅलेंटाईन डेला जो विरोध केला होता, तो जो विरोध आहे तो विरोध आम्ही त्या कॉलेज परिसरातून चालू केला आणि ते करत असताना बदलापूर शहरामध्ये भगवती हॉस्पिटल जे आहे ते भगवती हॉस्पिटल सर्वात पहिल्यांदा जर कोणी फोडलं असेल तर आमच्या इथे जे नगरसेवक होते प्रकाश टांगसाळकर, त्यांनी एक आवाज दिला होता. त्या आवाजावरती आम्ही ते हॉस्पिटल जे आहे ते हॉस्पिटल त्यावेळेला फोडलं होतं. ते माझं पहिलं आंदोलन होतं. त्या आंदोलनानंतर आता एवढी सगळी आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनांचं फलित म्हणून तुम्हाला आज ही उमेदवारी मिळतीये. एकूणच तुमच्या समोरची आव्हानं या मतदारसंघातली काय वाटतात? कारण दोन मातब्बर उमेदवार तुमच्या समोर आहेत. आव्हानं म्हणजे खरं सांगू का, ह्या लोकांनी विकासाचा जो खेळखंडोबा मांडलेला आहे, मला वाटत नाही माझ्यासमोर ही यांची आव्हानं आहेत. लोक ह्यांना कंटाळलेले आहेत. 3-3, 4-4 वेळा, 5व्यांदा जर तुम्ही अजूनही इच्छुक असाल तर खरोखर नवीन तरुण वर्गाला कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे. राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकाला सुद्धा अपेक्षा असतात की आपण सुद्धा भविष्यामध्ये मोठं व्हावं. तर तशी अपेक्षा मला सुद्धा आहे आणि असावी का नसावी, कारण आपण समाजकारणाचं पण काम करत असतो. त्या समाजसेवेचा वसा जर आपण घेऊन राजकारणामध्ये काम करत असू तर नक्कीच चान्स मिळाला पाहिजे. मला वाटत नाही की माझ्यासमोर ही मोठी आव्हानं आहेत, कारण यांनी कामं काही केलेलीच नाही. विकासाच्या नावावरती पूर्ण मतदारसंघ ज्यावेळेला मी आज फिरते आहे, सन्माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेला माझ्यावरती ही जबाबदारी दिली, बदलापूर शहरात तर आम्ही काम करतच होतो, मुरबाडमध्ये सुद्धा आमच्या पक्षाची कामं चालूच होती आणि त्याबरोबर हा जो मतदारसंघ आहे हा फार म्हणजे अगदी 128 किलोमीटरचा आहे आणि त्या पूर्ण मतदारसंघामध्ये लांब लांबपर्यंत मनसैनिक जे आहेत, म्हणजे मनसेच्या ज्या शाखा आहेत त्या पसरलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही ज्यावेळेला फिरतोय आता तर आम्हाला कुठे विकास म्हणजे खरोखर लोकांना काय हवं आहे हेच यांना समजलेलं नाही आहे आणि हेच मुद्दे घेऊन आता आम्ही पुढे जाणार आहोत. बरोबर आहे. खरं तर आपण बघितलं तर बदलापूर आणि मुरबाड हा जो पट्टा आहे हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला होता. त्यानंतर युतीमध्ये तो पुन्हा एकदा शिवसेनेकडे बऱ्यापैकी राहिला, पण मनसेचा आवाज बुलंद करण्याचं काम तुम्ही बदलापूरमध्ये आणि त्या पट्ट्यामध्ये कायम ठेवलं. एक महिला उमेदवार म्हणून तुम्हाला नेमक्या काय उणीवा जाणवतात महिलांच्या दृष्टीने? मी सर्वप्रथम सांगेन की 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या बदलापूर शहरामध्ये प्रचंड प्रमाणावर महिला वर्ग जो आहे, म्हणजे रोजीरोटीसाठी, पोटापाण्यासाठी म्हणा, हा जो महिला वर्ग आहे हा ट्रेनने प्रवास करतोय. तर ट्रेनची सगळ्यात मोठी समस्या आहे. म्हणजे मी स्वतःसुद्धा सांताक्रूज बदलापूर अपडाऊन केलेला आहे. मी स्वतःसुद्धा जॉब करत होती.
जॉब करत असताना, नोकरी करत असताना, घर सांभाळून ज्यावेळेला ह्या महिला काम करतायत किंवा समाजामध्ये वावरत आहेत, खूप निंदनीय गोष्ट आहे की बदलापूर शहरामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये ट्रेन वाढल्याच नाहीत. हो. महिला विशेष जी आहे ती महिला विशेष अजूनपर्यंत बदलापूर शहरात म्हणजे आलेली नाही आहे. आम्ही त्या महिला विशेषसाठी खूप प्रयत्न केले. 2011 पासून आम्ही स्वतः पाठपुरावा करतो आहोत. आमच्या ज्या सरचिटणीस आहेत शालिनीताईंनी आवाज उठवला. कल्याणपर्यंत जर महिला विशेष येते तर ती पुढे बदलापूरपर्यंत यावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की सत्ताधारी पक्षाला महिलांचे प्रश्न अजूनही दिसत नाही आहेत. आजही बदलापूर शहरामध्ये अगदी 8-10 दिवसांपूर्वी एक अंबरनाथमधली मुलगी अंबरनाथ स्टेशनला जी ॲक्सिडेंट झाला, खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. एखाद्या घरामधलं एखादी करती धरती मुलगी ज्यावेळेला जाते त्यावेळेला त्या कुटुंबावर काय होत असेल, आघात होत असेल, आपण त्याची अपेक्षा पण करू शकत नाही की एवढा मोठा प्रसंग घडल्यानंतर त्या आईवडिलांचं काय होत असेल. ह्या ज्या घटना आहेत ह्या घडतात. अगदी 5-6 महिन्यापूर्वी बदलापूर ट्रेनमध्ये कर्जतवरून येणाऱ्या ट्रेनमध्ये महिलांच्या मारामाऱ्या झाल्या. गर्भवती महिला असतील, कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत. म्हणजे एवढी वणवा ह्या ह्याच्यामध्ये आहे. तर विकास म्हणून जो आहे तो कुठेच दिसत नाही आणि महिलांचे जे प्रश्न आहेत त्या महिलांच्या प्रश्नांना आत्तापर्यंत या सत्ताधारी पक्षांनी हातच घातला नाही असं मी सांगेन. बरोबर. बदलापूर कनेक्टिव्हिटीमध्ये कुठे कमी पडतंय का? म्हणजे आपल्याला मेट्रो हवी आहे, आपल्याला रस्त्यांचं जाळं हवंय, ते आपल्याला दिसत नाहीये का? नक्कीच. कारण बदलापूर शहरामध्ये एस टी बस डेपो आहे. आपण जर जाऊन बघितलात तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की त्या ज्या एस टी आहेत म्हणजे लालपरी ज्या आपण म्हणतो त्यांचीच अवस्था इतकी भयानक आहे की बदलापूर शहरामध्ये दुसरे कनेक्टिव्हिटी जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मेट्रो किंवा हे जर येणार असेल तर हे कधी येणार आणि केव्हा येणार? काय हे फक्त कागदोपत्री येणार? हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे हे प्रश्न आजही मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ह्या सत्ताधारी पक्षांना दिसत नाही आहेत आणि महिलांसाठी म्हणून ह्याने कोणीच काही काम केलेलं नाही आहे. कनेक्टिव्हिटी होणं फार गरजेचं आहे. बदलापूरच्या पद्धतीने वाढतं आहे. म्हणजे मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे वाढत्या मुंबईच्या दिशेने चौथ्या मुंबईच्या दिशेने जर बदलापूर शहर वाटचाल करतंय तर मुंबईमधून येणारा मराठी वर्ग आहे किंवा मुंबईमधून येणारे जी लोक आहेत त्यांची संख्या बदलापूर शहरामध्ये जास्त आहे. आणि ज्यावेळेला आपण ट्रॅव्हलिंग करतो म्हणजे तुम्ही बाय रोड जा किंवा बाय ट्रेन जा, प्रचंड त्रास आहे लोकांना आणि त्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत त्या होणं फार गरजेचं आहे. त्या कधी होतील हे आपण सांगू शकत नाही. कारण मेट्रो येईल अजूनही आली नाही. ट्रेनची संख्या तर वाढलेली नाही आहे. त्याबरोबर बस सेवा जी आहे ती अक्षरशः भयानक आहे. बदलापूर शहरात रिक्षा चालकांचा पण प्रश्न खूप ऐरणीवर आहे. त्यामध्ये ट्रॅफिकचे विषय आहेत. म्हणजे हे जे विषय आहेत हे विषयसुद्धा ह्यांना दिसत नाही आहेत आणि कनेक्टिव्हिटी जर झाली तर बदलापूर शहर भविष्यामध्ये खूप मोठं शहर असेल. खरंय. बदलापूरमध्ये ते पोटेन्शियल आहे. आज आपण बघितलं तर गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये बदलापूरची लोकसंख्या खूप झपाट्यानं वाढली आहे आणि यापुढे ती वाढत जाणार आहे. कारण आपण जी गृहसंकुल उभी राहिलेली बघतोय बदलापुरात, तिथे लोक राहायला येतील यापुढच्या काळात. पण मग बदलापूरच्या भविष्यासाठी काही तरतूद केलेली दिसतेय का तुम्हाला? तरतूद म्हणाल तर मला तर असं वाटतं की ह्यांनी नियोजन शून्य बदलापूर शहराची वाटचाल चालू आहे. आपल्याला कदाचित माहिती असेल की बदलापूर शहरामध्ये भुयारी गटार योजना जी आहे ती आली होती. पण तुम्ही जर बघायला गेलात तर भुयारी गटार योजना जी आहे ती उल्हास नदीच्या पुढे गेलीच नाही. म्हणजे ज्यावेळेला हे मोठ्या इमारती ज्यावेळेला उभ्या राहत आहेत तर त्यांचे जे बिल्डर आहेत त्या बिल्डर लोकांकडनं बदलापूर नगरपालिका पर फ्लॅट 2,000 रुपये घेते आणि सांडपाण्याची जी व्यवस्था आहे ती अतिशय बेकार आहे. या उल्हास नदीमध्ये तुम्हाला माहिती असेल की हरित लवादाने मागच्या वेळेला त्यांना 5 कोटीचा फाईन केला होता बदलापूर नगरपालिकेला आणि आजही ड्रेनेज लाईन जी आहे ती ड्रेनेज लाईनची भयानक परिस्थिती आहे. ते पूर्ण जे ड्रेनेज लाईनचं जे पाणी आहे ते उल्हास नदीमध्ये सोडलं जातं आहे. म्हणजे हा जो काही प्रकार आहे खूप निंदनीय आहे. बदलापूर शहरात नियोजन शून्य कारभार जो आहे तो बदलापूर शहराचा होतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची जर बजबजपुरी जर कुठे असेल तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आहेत. आत्तापर्यंत अनेक भ्रष्टाचार म्हणजे TDR घोटाळा असेल, BOCP योजना असेल किंवा भुयारी गटार योजना असेल. तर मला वाटत नाही कुठे यांचं नियोजन आहे. नियोजन शून्य कारभार जो आहे तो कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये चालू आहे. बरं. हा झाला कुळगाव बदलापूरचा मुद्दा की भविष्यातलं नियोजन आपल्याला दिसत नाहीये. पण या नियोजनामध्ये आणखीन एक उणीव जी जाणवते ती म्हणजे बदलापूरमध्ये एखादं सुसज्ज रुग्णालय असावं प्रशासनाचं, पालिकेचं. हे बदलापूरकरांना आवश्यक नाहीये का? आजपर्यंत झालेलं दिसत नाही कुठे. नाही, कोविड काळामध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर बदलापूर शहरामध्ये काय भयानक परिस्थिती होती. जवळपास कुठेच शासकीय हॉस्पिटल नाही आहे. बदलापूर शहरात जसं आपण म्हणतो त्याच्यात त्या बदलापूर शहराच्या आजूबाजूला जी गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा कोविड काळामध्ये भयानक परिस्थिती होती. त्यामुळे आरोग्य व्यवस्था जी आहे ती अक्षरशः ढिम्म आहे. मधल्या काळात तर बदलापूर शहरातल्या नगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये लाईट नव्हती. म्हणजे जिथे महिलांच्या गर्भवती महिलांची जी डिलिव्हरी पण तिथे केली जाते
तर तिथे जी अवस्था भयानक होती की रात्रीच्या वेळेला अक्षरशः पेशंट तिथून निघून जायचे. तिथे जनरेटर नाही आहे. आरोग्य व्यवस्था जी आहे ती पूर्ण ढिसाळ आहे. कुळवा बदलापूर नगरपालिकेचा लागून जे दुबे हॉस्पिटल आहे, म्हणजे जी जुनी हो. इमारत आहे नगरपालिकेची, ते दुबे हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलची अवस्था तर इतकी भयानक आहे. ते डॉक्टर जे आहेत अंकुश, ते अंकुश डॉक्टर जर भविष्यात कधी रिटायर्ड झाले तर ते हॉस्पिटल बंद होईल. बापरे. ह्या अवस्थेमध्ये ते आहे. मग तो स्टाफ जाईल कुठे? मग जर ते हॉस्पिटल बंद झालं तर मग बदलापूरला वाली कोण? बदलापूरची आरोग्य व्यवस्था ही अतिशय भयानक आहे आणि भविष्यात त्याचा वाढत्या पद्धतीने वाढतंय बदलापूर शहर, तर कुठेही त्याला हे नाही आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा पण बोजवारा आहे. बरोबर. आता तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय, 1 to 1 मतदारांशी संवाद साधताय. नेमकं मतदारांचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडनं अपेक्षा काय आहेत मतदारांच्या? मतदार ह्या सर्व लोकांना कंटाळलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेला आता आम्ही फिरतोय तर विकासाच्या नावावरती हे मुद्दे घेऊन जे फिरतायत की आम्ही बदलापूर शहरामध्ये बाबासाहेबांचं जे स्मारक बांधलं, हो. गेली 15 वर्ष, दुर्दैवाची गोष्ट आहे की 15 वर्ष त्या स्मारकाचं काम चालू आहे. म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करायचं किंवा समाजाच्या नावावरती मतं मिळवायची कामं जी आहेत या सत्ताधारी पक्षाने केली. आजही ते त्याचं बांधकाम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे, पूर्णत्वास आलेलं नाही आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, तो पुतळा आपल्याला माहिती आहे की मालवणमध्ये छत्रपतींचा पुतळा पडला हो, होता. दुर्घटना झाली. तर त्या पद्धतीचं काम बदलापूर शहरात चालू आहे. म्हणजे मला आजही समजत नाही आहे की जर तो पुतळा उभा करायचा आहे तर त्याच्यासाठी लागणारी, जसं राजसाहेबांनी सांगितलं, तर सर्वात मोठं म्हणजे हे आपलं दैवत आहे. प्रश्नच नाही. आणि ह्या दैवताला ज्यावेळेला तुम्ही तिथे स्मारक म्हणून उभं करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. कुळवा बदलापूर नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांनी ही कामं घेतलेली आहेत. मग हा जो प्रकार आहे हा पण सुद्धा खूप निंदनीय आहे की बदलापूर शहरामध्ये फक्त स्मारक आणि त्या स्मारकांच्या नावावरती मतदान हे लोक मागतायत, विकासाच्या नावावरती मागतायत, पण विकास कुठेही दिसत नाही. विकास मला वाटतं कागदावर राहिला आहे. सिमेंट कॉन्क्रीट असेल किंवा डांबरीकरण असेल, आपल्याला माहिती असेल की डांबर प्लांट जे आहेत किंवा सिमेंटचे RMC प्लांट जे आहेत ते ह्यांचेच आहेत. म्हणजे ह्यांनी काय केलं आहे तर फक्त स्वतःची घरं भरली आहेत, बाकी काही केलं नाही. महिलांकरता काही विशेष बदलापूरमध्ये झालेलं दिसत नाही. आता आपण तुमच्या विजनकडे येऊयात. तुमच्या दृष्टीने बदलापूर मतदारसंघामध्ये जर उद्या तुम्हाला संधी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून, तर काय नेमकं तुमचं विजन आहे? महिलांसाठी मी आत्ता मगाशी म्हणाली त्याप्रमाणे महिला विशेष जी लोकल आहे ती बदलापूर शहरामध्ये यावी. भविष्यात आपल्या मुली, आपल्याला माहिती असेल की बदलापूर शहरात गेल्या 2-3 महिन्यांपूर्वी जो चिमुकल्यांचा विषय झाला होता, तर आपल्या मुली कुठे सुरक्षित नाही आहेत. मग त्या शाळेमध्ये असतील, शाळेंच्या बसमध्ये असतील, रिक्षामध्ये असतील, कुठेही रस्त्यावर सुद्धा आपल्या मुली सुरक्षित नाही आहेत. तर महिला सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो मुद्दा घेऊन आम्ही लोकांपर्यंत आता पोचतो. लोक आम्हाला सांगायला लागली आहेत की खरोखर आमच्या मुली, महिला सुरक्षित नाही आहेत. म्हणजे विकास जर तुम्ही करत असाल तर विकासाबरोबर महिला सुरक्षितता राहणं सुद्धा फार गरजेचं आहे. महिला सुरक्षिततेचा मुद्दा घेऊन आम्ही भविष्यात पुढे जाऊ. आणि त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या विषयी जे आहे त्या संदर्भात मी गेल्या 2 ते 3 वर्षापूर्वी बदलापूर नगरपालिकेने टॉयलेट आणले होते. आणि ते टॉयलेट मी एक दिवस सहज चालली होती रस्त्याने आणि मला दिसलं की तिथे अग्निशमनचं जे ऑफिस आहे, फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे, त्या ऑफिसच्या इथे ते टॉयलेट पडून होते. मग त्यावेळेला मी तिथून लाईव्ह केलं की बाबा नो, हे टॉयलेट इथे येऊन पडले तर हे भविष्यात म्हणजे पावसामध्ये तर ते गंजून जाणार होते, म्हणजे आपलाच पैसा कुठेतरी वाया जाणार होता. मी ज्यावेळेला तिथून लाईव्ह केलं त्यावेळेला सन्माननीय मुख्याधिकारी तिथे जे होते, बोरसे साहेब, त्यांना ती घटना कळली की हे टॉयलेट तिथे येऊन पडलेत. म्हणजे हे एवढे झोपेचं सोंग घेतात की ते टॉयलेट ज्यावेळेला आम्ही लाईव्ह केलं त्यावेळेला त्यांना समजलं आणि त्याच्यानंतर ते मार्केट परिसरामध्ये ते टॉयलेट हे झाले, बसवले गेले. त्यांना स्पॉटसुद्धा आम्हीच दिले. अच्छा. म्हणजे ही भयानक परिस्थिती आहे की ह्यांना ह्यांची कामं काय आहेत हीच माहिती नाही. तर त्यावेळेला सुद्धा हाच विषय झाला होता. त्यामुळे टॉयलेट आणि सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन जे आहे, मी स्वतः 2012-15 पासून मी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन जे आहे, जे आपल्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये बसवलेली आहे, तर तशा प्रकारचं काम होणं फार गरजेचं आहे. कारण ॲटलिस्ट महिलांच्या जिव्हाळ्याचा तो विषय आहे. बरोबर आहे. टॉयलेट आहे. मार्केट परिसरामध्ये जर तुम्ही बदलापूर मार्केट परिसरात फिरलात तर टॉयलेट बांधून आहेत, पण तिथे कोण जाऊच शकत नाही. कारण तिथे गरजुले जी लोक आहेत, मुलं जी आहेत, ते तिथे बसतात. त्यामुळे तिथे महिला मुली जाऊ शकत नाही. मग मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे परत महिला सुरक्षिततेचा मुद्दा आहे तो येतो. त्यामुळे महिलांसाठी जितकं चांगलं काम करता येईल, म्हणजे महिला रोजगार जो आहे, महिलांसाठी रोजगार मिळवून देण्याचं काम, कारण बदलापूर शहर हे खूप लांब आहे आणि महिलांना रोज अपडाऊन करणं शक्य नाही. त्यामुळे महिलांना त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे ते भविष्यात माझ्या हातून होईल असं मला वाटतं आणि तशीच अपेक्षा बदलापूरकरांना माझ्याकडनं आहे. त्यामुळे मी ती पूर्ण करीन.
अगदी खरंय. हा महिलांसाठीचा प्रश्न आला, पण आणखीन एक फार महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बदलापूरकरांना जो भेडसावतोय तो आहे पूररेषा नियंत्रणाचा. तर त्याच्यावरती तुमच्याकडे काही विजन आहे का? कारण अजूनही अनेक विकासक असतील किंवा तिथले रहिवासी असतील, ते अजूनही संभ्रमावस्थेत आहेत. पूररेषा जी आहे, मी तर आपल्या चॅनलच्या मार्फत सत्ताधारीवरती आरोप करीन की पूररेषा जी आहे ही पूररेषा ह्यांनी स्वतःच हे करून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये पण सुद्धा ह्यांना भ्रष्टाचार करता येईल आणि मलिदा खाता येईल. तर पूरनियंत्रण रेषा आहे हा खूप मोठा विषय आहे. बदलापूर शहरात ज्या पद्धतीने वाढते, इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीने वाढते, म्हणजे आपल्याला माहिती आहे की बॅरेज रमेशवाडी या परिसरामध्ये जिथे अगदी एनडी झोन पण आहेत तिथे सुद्धा बांधकाम केली गेलेली आहेत. उल्हास नदीवरती पण अनधिकृत बांधकामं केली गेलेली आहेत. त्यामुळे बदलापूर शहर पश्चिमेचा जो परिसर आहे हा पूर्ण पाण्याखाली स्टेशनपर्यंत जातो. पूरनियंत्रण रेषा जी आहे हे ह्यांचंच राजकारण आहे. कदाचित सत्ता तर झालं तर ती पूरनियंत्रण रेषा जी आहे ती उठेल असं आम्हाला वाटतं, किंवा नाही जरी झालं तरी ह्यांचंच राजकारण असल्याकारणाने बिल्डर लॉबीला बरोबर घेऊन हे यांची जी खळगी जी आहे ती भरण्याचं काम करते. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही याच्यावर काय तोडगा काढाल? नक्कीच पूरनियंत्रण रेषा जी आहे ते उठवण्याचं काम आम्ही करू, कारण मी पण त्या परिसरामध्ये राहते. वैशाली टॉकीजचा मागचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये प्रचंड पाणी भरतं, लोकांचा अतोनात हाल होतात आणि व्यापारी वर्ग जो आहे तो खरोखर ह्या गोष्टीला कंटाळलेला आहे. त्यामुळे मी पूरनियंत्रण रेषा हटवण्याचं पूर्णपणे काम करीन आणि उल्हास नदी परिसरामध्ये आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते तोडण्याचं काम तर मी नक्कीच करीन. येस, तुमची खरं तर ती ओळख आहे की कुठलंही बेकायदेशीर काम किंवा कोणाला अन्याय झाला तर तुम्ही थेट आवाज उठवता, कोणाची वाट बघत नाही. जसं आता तुम्ही म्हणाल की बदलापूर पश्चिमेला पाणी भरतं, पण बदलापूर पूर्वेला अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाणी नाहीये. याची नेमकी काय कारणं तुम्हाला जाणवतात? बदलापूर पूर्व जो परिसर आहे तो फार झपाट्याने वाढतोय. ज्या पद्धतीने पश्चिम परिसर आहे जेवढा विकसित होत नाहीये त्याच्या डबल झपाट्याने जर वाढत असेल तर बदलापूर पूर्वेकडचा परिसर, बदलापूर पूर्वेला मोठ्या प्रमाणावर इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे तिथे पाण्याची समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहे. टँकर लॉबी फोफवली आहे आणि माझा तर थेट आरोप आहे की हे जे टँकर लॉबी आहे यांचं कुठेतरी वॉटर सप्लायशी कनेक्शन आहे. त्यामुळे कधीतरी एका परिसरामध्ये पाणी म्हणजे एखाद्या वॉर्डमध्ये पाणी भरपूर येणं आणि नंतर अचानक ते पाणी जाणं ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि टँकर लॉबी जी आहे ती टँकर लॉबी आणि सत्ताधारी किंवा वॉटर सप्लाय हे लोक एकत्र मिळून हे सगळं काम करतात, त्यामुळे लोकांचे हाल होतात. बरं, बारवी धरण अगदी उशासलं आहे आपल्या, पण बदलापूरकरांच्या घशाला कोरड आहे. म्हणजे असं म्हणतात की जर बारवी धरणातनं काही पाण्याची उचल मिळाली तर MIDC थ्रू मिळणारं पाणी जर प्राधिकरणाकडनं मिळालं तर ते स्वस्तात मिळेल, पण ते मिळत नाहीये. तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का? तुमच्या माहितीसाठी मी सांगेन की 2019ला मी स्वतः या विषयासाठी उपोषणाला बसली होती. म्हणजे आम्ही बदलापूर शहरामध्ये नो वॉटर नो वोट अशी एक मोहीम राबवली होती. आणि ती मोहीम ज्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला आम्ही जेव्हा राबवली त्यावेळेला अचानक 4 MLT पाणी बदलापूर शहराला दिलं गेलं. तर ते खरं त्याचं श्रेय आमचंच आहे. पण कसं आहे, शेवटी ओरडून सांगण्यात काही अर्थ नाही. जे लोकांना समजायचं होतं ते लोकांनी समजून घेतलंय आणि ते 4 MLT पाणी बदलापूर शहराला मिळालं. खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे की बारवी धरणसारखं धरण जर बदलापूर शहरात आहे किंवा भोज धरण आहे, भोज धरणाचं पाणी तर आजही बदलापूर शहराला मिळत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे भविष्यात बदलापूर शहरासाठी एखादं चांगलं धरण जर बांधता आलं किंवा भोज धरणाचं पाणी जर पाण्याची जर उचल घेऊन बदलापूर शहराला देता आलं तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. खरं आहे. खरं तर बदलापूर आज एका वेगळ्या टप्प्यावरती आहे. म्हणजे आपण बघितलं तर एका संक्रमण अवस्थेतनं बदलापूर जात आहे. म्हणजे कोविड नंतरच्या काळामध्ये अनेक आपल्या बदलापूरमधले तरुणी घरात बसून काम करतात, वर्क फ्रॉम होम. अशा वेळेला विजेचा लपंडाव बदलापूरमध्ये सुरू आहे. तर याच्या मागे तुम्ही कोणाला दोषी ठरवाल किंवा याच्या मागची कारणं तुम्ही काय पाहाल? विजेचा लपंडाव जो आहे हा विषय खूप भयानक आहे बदलापूर शहरात. म्हणजे तुमच्या माहितीसाठी, कदाचित तुम्हाला माहिती असेल, तुमच्या माहितीसाठी बदलापूर शहरात विजेचे दर आहेत ते मुंबईपेक्षा जास्त आहेत. म्हणजे पर युनिट जे रेट आहेत ते जे रेट आहेत ते रेट मुंबईपेक्षा जास्त आहेत. आणि एवढं सर्व असताना सुद्धा म्हणजे लोक बिलं भरतायत आणि एवढं सर्व असताना सुद्धा कोविड काळात किंवा कोविड नंतर ती परिस्थिती अजून भयानक झाली. म्हणजे वीज चोरी म्हणा, म्हणजे मी स्वतः कितीतरी वेळा वीज चोरी पकडून दिलेली आहे, पाणी चोरी पकडून दिलेली आहे. हे सर्व ह्यांना दिसतंय आणि तरीसुद्धा ह्याच्यावर काही कारवाया होत नाही आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे अजून. त्यामुळे भविष्यात विजेसंदर्भात जर काही चांगलं काम करता आलं किंवा एखादं, आता आपल्याला माहिती आहे की अंबरनाथ बदलापूरच्या मध्ये सुद्धा त्यांनी एक हे चालू केलेलं आहे, सबस्टेशन चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे तिकडनं पण आपल्याला जर काही वाढीव जर हे करता आलं
तर आपण नक्कीच काम करू. आणि सॅटिसच्या धर्तीवरती यांचा जे मागे जसा विषय होता, हो. तर ह्यांना ह्याचं खाजगीकरण करायचं आहे असं आम्हाला वाटायला लागलं आहे. खाजगीकरण जर झालं तर हे नक्कीच संपुष्टात येईल आणि हे सर्व आहे ना हे सत्ताधारी पक्षांना करायचं आणि ह्याच्यात पण ह्यांना राजकारण करून स्वतःची खळगी भरायची. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की विकासाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचं नक्कीच. काम इथे झालेलं आहे. मी आता मूळ मुद्द्याकडे येतो, कारण म्हणजे राजसाहेबांनीच थेट सांगितलंय परवाच्या सभेतनं की बदलापूरच्या आंदोलनामध्ये त्या चिमुकलींना न्याय मिळवून देण्यासाठी ज्या रणरागिणीने आवाज उठवला तिला मी तिकीट देतोय. अर्थात त्याचं सगळं श्रेय तुम्हालाच आहे. पण हे आंदोलन झालं, या आंदोलनाचं श्रेय आणि हे सगळं आपण सोडूयात. पण हे आंदोलन करताना ती जी चीड होती मनामध्ये, तो भडका उडाला. लोक तुम्हाला सामील होत गेली, लोक तुमच्यासोबत आली. हाच सगळा सपोर्ट तुम्हाला म्हणजे मतपेटीमध्ये दिसेल असं वाटतंय? नक्कीच दिसेल. कारण ज्या वेळेला मी आज मतदारसंघात फिरते, म्हणजे आंदोलन हे तर मी म्हणेन की निमित्त होतं. बदलापूर शहरात मुलींचा ज्या वेळेला तो विषय झाला, त्यावेळेला ते पालक ज्यावेळेला माझ्याकडे, मी सांगेन की पालकांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती. कारण कसं असतं, कधी कधी आम्ही आता आमचा स्वभाव आहे ॲग्रेसिव्हली जाणं. तर माझ्या स्वतःवरती असेच 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. अच्छा. की माझ्याकडे तक्रार आली, त्यानंतर मी ॲग्रेसिव्हली तिथे गेली आणि त्यावेळेला पालकांची भूमिका अचानक बदलली पोलीस स्टेशनला, की आम्ही ह्यांना बोलवलंच नाही. त्यामुळे ह्या वेळेला मी स्वतः स्टेप बाय स्टेप हळूहळू बाबा आपल्याला कसं काम करता येईल हा विचार करून मी ते काम हातात घेतलं आणि ती मोहीम माझी फत्ते झाली. पण हे सर्व करत असताना बदलापूर शहरात महिला मुली सुरक्षित नाही. मी पुन्हा सांगेन, आपल्याला माहिती असेल की पनवेल हायवे आहे किंवा बदलापूर शहरात ते जे 4 कोपरे आहेत मेन, म्हणजे अगदी आता उल्हास नदी आहे, उल्हास नदीच्या परिसरामध्ये गरजुल्यांचं येणं जाणं असतं. किंवा बदलापूर शहरात म्हणजे मी ज्या वॉर्डमध्ये राहते त्या वॉर्डमध्ये जो नाला आहे त्या नाल्याला लागून आता एक स्लॅब टाकून काम चालू आहे. तर तिथून एक रंजन सोसायटी म्हणून रेसिडेन्शियल एरिया आहे, रहिवासी संकुल आहे. तर तिथून सुद्धा मुलींना जाणं येणं म्हणजे त्याही परिसरामध्ये मुली सुरक्षित नाही. म्हणजे बदलापूर शहरात कुठेच मुली सुरक्षित नाहीत. आणि जे आंदोलन झालं ना, त्या आंदोलनामध्ये लोकांचा जो उद्रेक झाला, त्या भडका जो उडाला ना, त्याला कारण फक्त आणि फक्त तो विषयच नव्हता. तर त्याला अनुसरून भरपूर विषय होते, जे आपण आता मगाशी म्हणालात की लाईट असेल, वीज, मूलभूत गरजा ज्या आहेत ना त्या बदलापूर शहरात नाहीत. आपली मुंबईतली घरं सोडून जर लोक इथे येत आहेत की आपल्याला चांगलं घर मिळालेलं आहे आणि आपण त्या घरांमध्ये राहू शकतो, पण एवढं सगळं करत असताना शेवटी 2,000-5,000 कमवणाऱ्या प्रत्येक पालकांना सुद्धा वाटत असतं की आपली मुलं सुरक्षित राहावीत. तर ती सुरक्षित नव्हती, तो एक विषय होता. पण लाईट असेल, पाणी असेल, रस्ते असतील, हा जो सगळा भडका होता तो भडका अचानक उडाला आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्राने, संपूर्ण देशाने बघितलं. आणि म्हणजे आदर्श शाळेसमोरचं सुरू असलेलं आंदोलन जेव्हा रेल्वे ट्रॅकवर गेलं तर तो कदाचित रेल्वेबद्दलचा सुद्धा राग होता की रोज जो प्रवास करायला लागतो तो कुठेतरी व्यक्त होण्यासाठी लोक तिथे बसली. नक्कीच मी मगाशी म्हणाली त्याप्रमाणेच, म्हणजे ट्रेन उशिरा असणं किंवा महिलांना ट्रेनमधून प्रवास करता न येणं किंवा एखादी महिला ट्रेनमधून पडणं किंवा रोज ट्रेनमधून येत असताना परत तो सर्व लांबचा 2-2.5 तासाचा प्रवास करून यायचं आणि त्यानंतर परत घरातली कामं करून परत दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. म्हणजे हा जो काही त्रास आहे ना, तो जो त्रास होता आणि तो जो राग होता ना, तो लोकांच्या मनात होता आणि तो त्यावेळेला आंदोलनात संपूर्ण देशाने बघितला. खरंय. ह्या प्रकरणाला जे वळण लागलं नंतर किंवा त्याची जी पुढची सगळी कारवाई झाली त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? कारवाई मी तर म्हणेन की योग्यच झाली. कारण कसं आहे, मी आता मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझ्याकडे सुद्धा अशा विषय येतात. पण ज्या वेळेला ती मुलगी, जी अत्याचारित मुलगी असते, तिचे पालक ज्या मानसिकतेतून जात असतात ते मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे 6-7 वर्षाच्या मुलीला, त्या लेकराला काही कळत नसतं तिच्याबरोबर काय घडलं आहे. आणि ज्या वेळेला ह्या घटना घडल्यानंतर ज्यावेळेला चार्जशीट दाखल होते आणि कोर्टात ज्यावेळेला उभं राहावं लागतं पालकांना मुलीला घेऊन, त्यावेळेला तिचं वय असतं 14 ते 15 वर्ष. म्हणजे पालकांना त्या मुलीला हे सांगायचं असतं की बाळा तुझ्याबरोबर त्यावेळेला काय घडलं. मी तर म्हणेन की हे जे काही झालं किंवा त्याचा जो एन्काउंटर झाला किंवा त्याच्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या खूप योग्य झाल्या. सन्माननीय राजसाहेबांना पण ते अपेक्षित होतं आणि ते होणं फार गरजेचं होतं. कारण कुठेतरी धाक असणं गरजेचं होतं. कारण आमच्या शर्मिला वहिनीने जसं म्हणाल्या की बलात्काराला जात धर्म नसतो, ते खरोखर योग्य आहे. हे होणं फार गरजेचं होतं आणि ते झालं, त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. कारण गुन्हेगारांनी स्वतः गुन्हा कबूल केलेला असताना सुद्धा जर तो वाचणार असेल आणि जर त्याला जर आपल्याला सांभाळायचं आहे आणि त्याच्यासाठी जो खर्च होणार असेल तो खर्च आपल्याच खिशातून जाणार आहे, मग कशाला त्यांना ठेवायचं. आणि गुन्हेगाराने तर मेन गुन्हा स्वतः कबूल केला की माझ्याकडनं ही घटना घडली आणि त्या मुलीने सुद्धा ओळखलं होतं की हाच तो दादा. त्यामुळे जे झालं त्याच्यामध्ये आम्ही खूप समाधानी आहोत. जेव्हा तुम्ही हे सगळं आंदोलन झाल्यानंतर राजसाहेबांना भेटायला गेलात, राजसाहेबांनी नेमकी काय शाबासकी दिली होती तुम्हाला? राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते कार्य आमच्याकडनं घडलं
आणि खरोखर आवाज उठवणं फार गरजेचं आहे. अशा गोष्टींवरती राजसाहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि महिलांविषयी साहेबांच्या मनामध्ये खूप चांगल्या भावना आहेत. म्हणजे अगदी नाजूक ह्या ज्या गोष्टी आहेत की महिलांच्या बाबतीत जे अत्याचार घडतात ते खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मागच्या सभेमध्ये साहेबांनी वाचून दाखवलं होतं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती प्रमाण हे वाढतंय. म्हणजे आपल्या मुरबाड शहरामध्ये पण, मुरबाड आणि बदलापूर शहरांमध्ये पण काही कमी नाही आहे. आदिवासी पाडे जे आहेत त्या आदिवासी पाड्यांमध्ये ह्या घटना घडतात, पण बाहेरच्या बाहेर ही प्रकरणं दाबली जातात. आणि त्यावेळेला त्या पालकांची जी मानसिकता असते ती आपण मान्य करू शकतो, कारण आपण पालक पण सुद्धा काही करू शकत नाहीत आणि त्यावेळेला आपल्यासारख्या लोकांना गप्प राहावं लागतं. म्हणजे राजसाहेबांना जे अभिप्रेत होतं ते कार्य आमच्याकडनं घडलं. त्यामुळे राजसाहेबांनी जी मला शाबासकीची थाप दिली त्यामध्ये मी सुद्धा समाधानी आहे. खरंय. खरं तर तुमचा आंदोलनाचा इतिहास आहे आणि या आंदोलनामुळे एक वेगळी ओळख तुम्हाला मिळाली. म्हणजे आपण ज्याला फायर ब्रँड वगैरे म्हणतो त्या फायर ब्रँड नेत्या तुम्ही आज मनसेच्या आहात बदलापुरात. राजसाहेबांचा एकूणच जो विचार करण्याचा एक दृष्टिकोन आहे, म्हणजे त्यांनी ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्राची काही वर्षांपूर्वी मांडली होती. आज जेव्हा तुम्ही या मतदारसंघाचं भविष्य बघता तर राजसाहेबांनी तुम्हाला काही कानमंत्र दिलाय का की कशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास तुम्हाला करता येईल? नक्कीच राजसाहेबांनी आमचा जो पक्षाचा जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आम्ही लवकर जाहीर करूच. पण मी पुन्हा सांगेन की मुरबाड मतदारसंघामध्ये मला जेवढं चांगलं काम करता येईल, म्हणजे फक्त महिलांसाठीच नाही, महिलांसाठी तर मी करणारच आहे, कारण मी महिला प्रतिनिधी म्हणून आवाज उठवणार आहे. त्यामुळे महिलांसाठीच आणि त्या व्यतिरिक्त तरुण वर्ग जो आहे, किंवा आपल्याला माहिती असेल की मुरबाडसारख्या परिसरामध्ये भेंडी आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत या भाज्या मोठ्या प्रमाणावर पिकतात आणि त्याला मार्केट मिळत नाही. त्याला बाजारपेठ कशा प्रकारे उपलब्ध होईल त्याच्यासाठी मी काम करीन. आणि तरुण वर्ग जो आहे, जो ह्या आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी झाला होता, म्हणजे ज्यावेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेलाच मला बरीचशी खेडोगापाड्यांमधली जी मुलं आहेत ती मुलं येऊन भेटली होती की ताई आम्ही तुमच्या बरोबर आहोत. त्यामुळे ह्या मुलांसाठी मला जर काही चांगलं करता आलं तर नक्कीच मी एक प्रयत्न करणार आहे आणि ते मी करून दाखवीन. संगीता, बदलापूरकरांना विजेच्या लपंडावाचा खूप त्रास होतोय आणि त्यासाठी तुम्ही जर बघितलं तर अनेक आंदोलनं पण बदलापूरमध्ये झाली किंवा तसा प्रयत्न झाला, नगरसेवकांनी जाऊन प्रयत्न केले, पण कुठलाच अधिकारी त्याला उत्तर द्यायला येत नाही. काय नेमकं चाललंय बदलापुरात? बदलापूर शहरात काही महिन्यांपूर्वी जसे जसे निवडणुकीचे वारे व्हायला लागलेत किंवा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत किंवा बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत, असे ज्यावेळेला वारे व्हायला लागले त्यावेळेला बदलापूर शहरामध्ये अचानक एक दिवस पेपरला बातमी आली. आव्हान केलं गेलं किंवा लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला ते माहिती नाही, पण ज्यावेळेला बदलापूर शहरामध्ये अगदी मार्च-एप्रिल म्हणजे ज्यावेळेला प्रचंड उकाडा होता, लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील किंवा आता मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आरोग्य व्यवस्था जी आहे आपली, दुबे हॉस्पिटल असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल, तिथे लाईट जात होत्या. म्हणजे पेशंट अक्षरशः रात्रीच्या रात्री गायब होत होते. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती होती. तर विजेच्या संदर्भात आम्ही देखील सगळ्यांची मोहीम घेतली होती. लोकांचा जो उद्रेक होता तो विजेचा होताच होता. पण अचानक एक दिवस बातमी आली की 1 एप्रिल नंतर 1 मे नंतर काहीतरी लाईट शहरात जाणार नाही. ही आश्वासनं फक्त दिली गेली, पण आजही बदलापूर शहरात तीच अवस्था आहे. म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं की लोडशेडिंग पुन्हा चालू झाली आहे की काय. तर हे सुद्धा आश्वासन दिलं गेलं आणि नंतर ह्याचं पुढे काहीच झालं नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी मी तर म्हणेन की विचार करा की एका साईडला तुम्ही इन्व्हर्टरचे रेट पण वाढवताय, एका साईडला विजेचे दर पण वाढवताय आणि लोकांची तुम्ही पिळवणूक पण करताय. म्हणजे जर बिल भरलं नाही तर परस्पर खालच्या खाली आपल्याला माहिती पण नसतं, अचानक आपला मीटर गायब होतो. हे जे काही आहे हे प्रकार खरोखर थांबणं गरजेचं आहे आणि ह्याला आता बदलापूर शहराला वीज समस्येसाठी कोणी वालीच राहिलेला नाही. बरोबर. अजून एक मुद्दा होता तो म्हणजे पालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा, जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्याबाबतही तुम्ही एक आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं. काय नेमका तो प्रश्न होता, तुम्ही कसं सोडवलात? कुळगाव बदलापूर नगरपालिकेमध्ये आपली महाराष्ट्र नवमान सेनेची कामगारांची युनियन आहे. संदीपजी देशपांडे साहेब जे आहेत त्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी माझ्यावरती ती जबाबदारी सोपवलेली. माझ्याकडे ती मुलं आली होती जे सफाई कर्मचारी जे आहेत आपले कंत्राटी सफाई कर्मचारी, त्यांना जो पगार आहे तो पगार दिला जात नव्हता. म्हणजे 4-4, 5-5 महिने त्यांना पगार मिळत नव्हता. आणि अचानक ज्यावेळेला हा माझ्याकडे विषय आला, मी हा विषयावर पूर्ण अभ्यास केला, त्यावेळेला मला असं समजलं की त्या मुलांचं जो किमान वेतन जे आहे, म्हणजे कामगारांना जे किमान वेतन मिळणं गरजेचं आहे कायद्याने, ते 16,500 आहे. आणि त्या मुलांना 16,500 वेतन न दिलं जाता त्यांना 7,000, 5,000 वेतन दिलं जात होतं. म्हणजे अगदी 2012-13ची गोष्ट असेल, त्यावेळेला आपली युनियन नव्हती. युनियन आणायचं कारणच माझं हे होतं की कामगारांची पिळवणूक जी आहे ना ती जर जास्त कुठे होत असेल ना तर बदलापूर नगरपालिकेत होते. 2012-13ला तर अक्षरशः गरिबीची चेष्टा केली गेली. 8 रुपयाचा चेक
एका महिला कर्मचारी जी आहे, कंत्राटी कर्मचारी जी होती, सफाई कर्मचारी आपली, तिला दिला गेला. ज्यावेळेला ती बँकेत गेली आणि ज्यावेळेला तिने तो चेक दाखवला, तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे की कुळगा बदलापूर नगरपालिकेतून तो 8 रुपयाचा चेक, म्हणजे जिथे वडापावच 12 आणि 15 रुपयाला मिळतोय, तिथे तुम्ही गरिबीची चेष्टा मांडताय. त्या महिलेला पगार दिला गेला होता 8 रुपये. त्याच वेळेला मी ठरवलं होतं की ह्या कर्मचाऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे चांगलं. ते कर्मचारी ज्यावेळेला माझ्याकडे आले, त्यावेळेला मी त्यांच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि कुळगा बदलापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जे आहेत, गोडसे साहेब, त्यांनी खरोखर, म्हणजे मी ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळेला ते सुद्धा धावून आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यांचा जो हक्काचं जे वेतन आहे 16,500 ते त्यांना दिलं. आणि त्याच्यासाठी म्हणून जे जे काही करता येईल, म्हणजे आंदोलनं केली आम्ही, त्याच्यासाठी आम्ही मोर्चा पण काढला, त्याच्यासाठी आम्ही निवेदनं दिली, पत्रव्यवहार केला आणि त्यांना आजच्या कंडिशनला 16,500, म्हणजे भूमिपुत्रांसाठी जर काही करायचं असेल ना, तर ह्यांनी करणं गरजेचं होतं. स्थानिक भूमिपुत्र जिथे तुम्ही म्हणता, तर भूमिपुत्रांची आणि स्थानिक भूमिपुत्रांची तुम्ही पिळवणूक करताय, कारण ती मुलं आपली आहेत, ते जाणार कुठे? आणि जर अशा वेळेला एखाद्याने हत्यार उपसलं तर तो गुन्हेगारी क्षेत्रामध्ये जाणार. ती वेळ ज्यावेळेला तुम्ही त्यांच्या आणता, म्हणजे आपण म्हणतो की एखाद्याच्या पोटावर आल्यानंतर शेवटी माणूस पेटून उठतो. आणि ते कर्मचारी ज्यावेळेला माझ्याकडे आले, त्यावेळेला कुळगा बदलापूर नगरपालिकेत सन्माननीय संदीपजी देशपांडे साहेबांच्या मार्फत आम्ही एक युनियन आणली आणि त्या युनियनच्या मार्फत आम्ही कामं केली. आज बदलापूर नगरपालिकेतल्या तुम्ही कुठल्याही सफाई कंत्राटी कर्मचाऱ्याला जर विचारला, तर त्याला त्याचं हक्काचं जे वेतन आहे ते मिळून द्यायचं काम जे आहे ते मनसेने केलं. मुरबाड सारख्या मतदारसंघात अनेक दुर्गम पाडे आहेत, वाड्या आहेत. तिथे कोणत्या सुविधा अजूनही असायला हव्या होत्या किंवा एवढ्या वर्षात तिथे त्या सुविधा पोहोचल्या नाहीत असं तुम्हाला वाटतं? मुरबाडसारख्या शहरामध्ये पाडे जे आहेत, ते आदिवासी पाडे मी आज फिरते, त्यामुळे तिथे एवढी भयानक परिस्थिती आहे की तिथे आजही मुलं पाण्यातून जातात. शिक्षणासाठी त्यांना जी परिस्थिती आहे ती अशी आहे. आणि महिला ज्या आहेत, गर्भवती महिला ज्या आहेत, त्यांना प्रसूतीसाठी म्हणून झोळीतून घेऊन जावं लागतं. म्हणजे मी म्हणाली मगाशी त्याप्रमाणे विकास जर तुम्ही केला आहे तर नक्की हा विकास आहे का? किंवा स्मार्ट सिटी जी आहे, तर ही स्मार्ट सिटी आहे का? की आजही मुरबाडसारख्या शहरांमध्ये, म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की मुंबईपासून 60 किलोमीटरवरती असलेल्या शहरामध्ये जर मुलांना पाण्यातून जावं लागतं आहे शिक्षणासाठी, शिकण्यासाठी, आणि महिलांना त्यांच्या प्रसूती वेदना सहन करत झोळीतून, म्हणजे जे आपण गडचिरोली अमरावती साईडला बघतो तशी परिस्थिती जर असेल, तर हा विकास आहे का? ह्याचा विचार आता बदलापूरकरांनी, मुरबाडकरांनी करणं फार गरजेचं आहे. कारण हा जर विकास असेल तर तो विकास तुमच्यासाठी धन्य असेल. मुरबाड हा दुर्गम भाग आहे, तिथे बऱ्याच सुविधा अजून पोचायच्या आहेत किंवा तिथला विकास अजून बराचसा व्हायचा आहे, तुमच्या आत्ताच्या मतदार भेटींमधून तुम्हाला जाणवत आहे. बदलापूर एक सुसंस्कृत शहर आहे. म्हणजे जर आपण वर्गवारी करायचं म्हटलं तर पार्ला, ठाणे, डोंबिवली, बदलापूर सुसंस्कृत प्रेक्षक आहेत, वर्ग आहे, पण त्यांना हक्काचं नाट्यगृह नाही आहे. याच्यावरती तुमची भूमिका काय असेल? बदलापूर शहरामध्ये मुंबईच्या दिशेने तिकडनं येणारी जी लोकं आहेत, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कलाकार वर्ग आहे. म्हणजे माझ्या संपर्कात अशाही महिला आहेत की ज्या त्यांच्या रोजच्या प्रॅक्टिससाठी, म्हणजे एखाद्या नाटकाची प्रॅक्टिस असेल किंवा डान्सची प्रॅक्टिस असेल, त्या प्रॅक्टिससाठी त्यांना ट्रेनने अपडाऊन करावं लागतं. मग त्यावेळेला रात्रीच्या वेळेला पण त्यांना त्रास सहन करावा लागतो, म्हणजे तिथेही महिला सुरक्षित नाही. आणि एवढं सगळं करून बदलापूर शहरामध्ये वाढतं आहे बदलापूर शहर, तर बदलापूर शहरात ह्या कलाकारांसाठी म्हणून नाट्यगृह होणं फार गरजेचं होतं. आणि कदाचित आपल्याला माहिती असेल की नाट्यगृहाचा निधी आलासुद्धा होता आणि तो निधी रिटर्न गेला, तो पुन्हा आणला गेला आणि तो निधीची रक्कम जी होती ती 14 कोटी होती. आणि तो 14 कोटीचा जो निधी आहे, म्हणजे माझ्याकडे त्याचे सगळे पेपर्स आहेत, मी ऑन पेपर तुम्हाला दाखवीन की तो जो निधी आहे ना, तो निधी पूर्णपणे बदलापूर शहरातल्या ठराविक जे BJPचे नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी वापरला गेला. तोही पायवाटा, रस्ते आणि नाले, गटारांसाठी. म्हणजे रस्ता, नाला आणि गटार ह्याच्यासाठी जर हा निधी वापरला गेला असेल तर ही किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की 14 कोटीसारखा निधी, म्हणजे इतर निधी तर येतोच, आमदार फंड, खासदार फंड तर येतोच, मग हाही निधी त्यांनी तुम्ही जर खाल्ला असेल तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे कलाकारांसाठी जर एखादं नाट्यगृह जर बांधता आलं तर नक्कीच, कारण माझा भाऊ सुद्धा एक कलाकार क्षेत्रामध्ये आहे, कलाकारांना काय त्रास भोगावा लागतो किंवा काय त्रास होतो हे मी स्वतः जाणून आहे. त्यामुळे कलाकारांसाठी चांगल्यात चांगलं जे काही करता येईल ते मी बदलापूर शहरात करेन. नक्कीच. सगळ्या कलाकारांना मला असं वाटतं या आश्वासनानंतर खूप बरं वाटेल, कारण कोणीतरी आश्वासन देतं की नाट्यगृह बदलापूरमध्ये होईल. हा सगळा तुमचा प्रवास जो आहे तो खूप खासखळग्याने भरलेला आहे. तुम्हाला खूप आव्हानांचा सामना करावा लागला. जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तर या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वडिलांना किती मिस केलं? वडिलांना मी खूप मिस केलं, कारण माझे वडील जे आहेत ते माझं सर्वस्व होतं. प्रत्येक मुलीला चे वडील
तिचा बाप जो असतो तो तिच्यासाठी सर्व काही असतो, तसं माझे वडील सुद्धा सर्व काही. तो वडिलांकडनं मला वारसा हक्काने जरी काही मिळाली नसलं तरी सुद्धा वारसा हक्काने त्यांच्याकडनं जे निष्ठा जी मिळाली, खरंय. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे माझे वडील वारले तो दिवस पण 1 मे होता, हो. महाराष्ट्र दिन. त्यामुळे निष्ठा काय असते ते मी त्यांच्याकडनं शिकली. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांना मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडू शकत नाही. राजसाहेब आमच्या मनामनात रक्तात भिनलेत. त्यामुळे निष्ठा काय असते ना ती माझ्या वडिलांकडनं शिकली. आणि ज्या वेळेला राजसाहेबांनी मला माझी उमेदवारी जाहीर केली, वडिलांचं खरोखर स्वप्न, म्हणजे मी तर स्वप्न बघत होते कुळगाव बदलापूर नगर परिषदेत जाण्याचं, पण मला राजसाहेबांनी जे भरभरून दिलं ते सुद्धा मी न विसरण्यासारखं. आणि ती पायरी चढत असताना किंवा राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर 2 मिनिटं मी स्तब्ध झाली आणि मला खरोखर वाटलं की माझा बाप आज माझ्याबरोबर असणं गरजेचं होतं. आज वडील नाहीत याचं दुःख काय असतं ते मी जाणू नये. कारण ज्यावेळेला त्या चिमुकलींचं प्रकरण मी केलं त्यावेळेला मी आता शब्दात सांगू शकत नाही की माझे बाप ह्यावेळेला असणं फार गरजेचं होतं. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आज वडिलांना काय आश्वासन द्याल? वडिलांना मी एकच सांगेन की तुमचं जे नाव आहे ते नाव मी नक्कीच सभागृहामध्ये गाजवीन आणि सभागृहामध्ये मी तुमच्यासाठी जे जे काही करता येईल किंवा वडिलांचं नाव तिथे राहण्यासाठी म्हणून जे काही करता येईल ते मी नक्कीच करेन. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता ज्यावेळेला समाजकारणात उतरतो त्यावेळेला निष्ठेने काम केल्यानंतर, प्रामाणिकपणे काम केल्यानंतर त्याला काय मिळतं राजकारणात, तर मी म्हणेन की हे मिळतं. सन्माननीय राजसाहेबांनी माझ्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे की आज मी पूर्ण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. आणि ते करत असताना राजसाहेबांनी जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे ते प्रामाणिकपणे मी काम करीन. आणि भविष्यात जर काही झालं तर नक्कीच दिवसरात्र म्हणजे 24 तास मी काम करायला तुमच्यासाठी तयार आहे. आणि महिलांचे जे प्रश्न असतील किंवा तरुण वर्गाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी नक्कीच तडीस नेईन. त्यामुळे सर्वसामान्य घरातली मी असल्या कारणाने सर्व त्रास सहन करत, संघर्ष करत करत मी आज या पायरीवरती आलेली आहे. तर मतदारांनी नक्कीच याचा विचार करावा आणि कुठेही राजकारण न करता किंवा पैशांच्या भूलथापांना बळी न पडता, कारण आज माझ्यासमोर सगळे मातब्बर उभे आहेत आणि माझ्याकडे पैसा नाही म्हणून बदलापूर शहरात सुद्धा सगळेजण सांगतात की हिच्याकडे पैसा नाही किंवा ही जिंकणार नाही. ही लढाई आहे. ह्या लढ्यात हार हो किंवा जीत हो, मी नक्कीच भविष्यात माझ्या मतदारसंघातला जो कोणी शेवटपर्यंतचा मतदार आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मतदारांनी मला त्याचा न्याय मिळवून द्यावा. खरं आहे. खरं तर तुमच्याकडे बघून आज असं म्हणावंसं वाटतं की आज तुम्ही एक लोकप्रतिनिधी झालात तर तुमच्यामुळे अनेक पिढ्या घडणार आहेत. म्हणजे एक निष्ठा, एक नेता, त्याचे विचार आपण आयुष्यभर फॉलो करतो, त्याचं फलित म्हणून आपल्याला उमेदवारी मिळते, आपण जिंकून येतो आणि मग त्यानंतर येणाऱ्या पिढीला हे कळू शकतं की जर आपण आपल्या निष्ठेवरती, आपल्या नेत्यावरती श्रद्धा ठेवली तर आपल्याला नक्कीच पुढचं भविष्य खूप चांगलं असतं. तुम्हाला या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. या निवडणुकीत तुम्हाला भरभरून मतांचं दान मिळो ही मी प्रार्थना करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही वेळ काढलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. या विशेष मुलाखतीत इथेच थांबतोय. नमस्कार.